बाळंतपणासाठी खाजगी प्रसूतिगृहात खर्च झाला तरी चालेल, पण सरकारी रुग्णालयातील प्रसूतिगृहात बाळंतपण नको ही भूमिका अनेकांची असते. मात्र याला सिव्हिल रुग्णालय अपवाद ठरत आहे. रुग्णालयातील अद्ययावत प्रसूतिगृहात अत्यंत जोखमीच्या प्रसूती पार पडत असून नुकतंच एका महिलेने 3 बाळांना जन्म दिला आहे. आई आणि तिन्ही बाळं सुखरूप असून मंगळवारी त्यांना घरी सोडण्यात आलंय. ठाणे जिल्ह्यातील बाळंतपणासाठी सिव्हिल रुग्णालयातील प्रसूतिगृह आई आणि बाळासाठी वरदान ठरत आहे. रुग्णालयातील प्रसूतिगृह अद्ययावत असून प्रसूतीसाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून महिला उपचारासाठी येत आहेत. प्रसूतिगृहात जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महागडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसूतिगृहात एका महिलेने 3 बाळांना जन्म दिला असल्याची माहिती बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सुनेश वानखेडे यांनी दिली आहे. मुंब्र्यातच राहणाऱ्या एका 20 वर्षीय महिलेने 18 फेब्रुवारी रोजी प्रसूतिगृहामध्ये महिलेची सिझरिंग नंतर 3 बाळांना तिने जन्म दिलाय. यामध्ये 2 मुलं 1 मुलगी आहे. बाळाची प्रकृती सध्या उत्तम असून वजन अनुक्रमे पहिले 1 किलो 600 ग्रॅम, दुसऱ्याचं वजन आहे 1 किलो 800 तर 1 किलो 500 ग्रॅम अशा तिन्ही बाळांची वजनं आहेत. तर सध्या आईची प्रकृती ठणठणीत आहेत. रुग्णालयात केलेल्या योग्य उपचारानंतर आई आणि बाळांना मंगळवारी घरी सोडण्यात आलेलं आहे. आपल्याकडे एक पहिल्यांदा प्रेग्नंट झालेली वुमन आहे ठाणे जिल्ह्यातली. आता तिने काही प्रेग्नन्सीमध्ये सोनोग्राफी केली. सोनोग्राफीमध्ये तिला असं कळलं की त्याच्या पोटामध्ये 3 बाळं आहेत. 3 बाळं आहेत, तिघांचे वजन कमी आहे आणि मग तिला सिझर करणं अनिवार्य होतं. तिला कळलं कुठूनतरी की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चांगली ट्रीटमेंट केली जाते, ते चांगले डॉक्टर आहेत आणि व्यवस्था पण चांगली केली जाते बाळासाठी. यासाठी चांगलं हॉस्पिटल. ती आली आपल्याकडे. आमची एक डॉक्टरची टीम जी बनवली आम्ही, गायनोकॉलॉजिस्ट जे ऑपरेट करणारे डॉक्टर्स आहेत, ओटीच्या स्टाफ असतील किंवा लेबर रूमच्या स्टाफ आहेत, नर्सेस वगैरे, माझे मामा आणि डॉक्टरची टीम बनवून ह्या लोकांनी तिचं सक्सेसफुली 18 फेब्रुवारीला सिझर केलं. त्यातलं एक्झॅक्टली 3 बाळ जन्माला आले. त्याच्यामध्ये 1 मुलगा, 2 मुलगा आणि 1 मुलगी जन्माला आली. सिक्वेन्स वाईज पहिला मुलगा आला, मध्ये नंतर मुलगी आली आणि त्याच्यानंतर मुलगा आला. तर या तिघांचं अतिशय सक्सेसफुली ते सिझेरियन सेक्शन करण्यात आलं. बाळांचं वजन हा कमी होता, त्यामुळे त्यांना काचेच्या पेटीत ठेवणं गरजेचं होतं आणि त्यामुळे आपण लगेचच ते तिथे बालरोगतज्ञ अवेलेबल होते, त्यांनी काचेच्या पेटीमध्ये बाळाला ठेवलं, ज्याला NICU आपण सांगतो. आणि खरोखर अहोरात्र मेहनत करून आमच्या नर्सेसनी, डॉक्टरनी ते तिघं बाळं अतिशय छान झाले. त्यांना फीडिंग वगैरे चालू केलं, त्याची ग्रोथ चांगली झाली. त्याच्यात चॅलेंजिंग हे होतं की बाळाला डिस्चार्ज करता एक मदर आहे, ती पण प्रायमी आहे, पहिलाच बाळ आहे, बाळंतपणाचं पहिली खेप आहे. मग ते 3 बाळाची काळजी कशी केली यासाठी मग ते मदरला ट्रेनिंग देणं, तिला फीड बाळाला कसं द्यायचं, दूध कसं पाजायचं, बाकी काळजी कशी घ्यायची, या सगळ्या गोष्टीची ट्रेनिंग देऊन तिला एक कॉन्फिडन्स आला. आज आम्ही त्या तिघांना डिस्चार्ज करतो. खरोखर नातेवाईकांना धन्यवाद मानले आम्ही सगळ्या डॉक्टरचे. आमच्याकडे जे स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर असतील, बालरोगतज्ञ डॉक्टर आहे, आमच्याकडे लेबर रूम वार्डचे जे सिस्टर्स असतील, ओटीच्या जे सिस्टर्स आहेत, आमच्याकडे NICUच्या ज्या सिस्टर, त्यांना मी खरोखर धन्यवाद देतो. आणि क्लासवर मामा जे आमचे बाकी मामा किंवा मावशी जे लोक काम करतात आणि डॉक्टर, ह्या सगळ्यांच्या टीमने अतिशय सुंदर काम केलं. आणि खरोखर आज ते तिघं बाळांना डिस्चार्ज करायचा एक वेगळा आनंद झाला आम्हाला. मी या टीमला धन्यवाद देतो. आमची टीम सिव्हिलची खरोखर त्या पद्धतीने एकत्र येऊन खूप चांगलं काम करतं, हे माझा अनुभव आतापर्यंत आहे. परंतु असं आगळंवेगळं करणं आणि हे तिघं बाळं घरी जाऊन व्यवस्थित होऊन त्यासाठी प्रमुखचा आनंद दुसरा काही असू शकत नाही. नातेवाईक आम्हाला धन्यवाद दिले. मी खरोखर आमची सगळी टीम आहे सिव्हिलची आणि मी खरं प्राऊड फील करतो की आमच्याकडे अशी टीम आहे आणि एवढी सुंदर काम करते. त्यामुळे हे असंच काम अहोरात्र होत राहो आणि हेही लोकांना जास्तीत जास्त वेळ करावं की तुम्ही डिलिव्हरीसाठी पेशंट मॅक्झिमम जास्तीत जास्त पेशंट सरकारी रुग्णालयात घेऊन या. जवळ जिथे असाल तिकडे सरकारी रुग्णालय की आमच्याकडे सिव्हिल हॉस्पिटल ठाण्यामध्ये सध्या आम्ही शिफ्ट झाले जरी असले तरी इकडे चांगल्या पद्धतीने आपण डिलिव्हरी करतो आणि आपण काचेच्या पेटीतही बाळा ठेवायची व्यवस्था करतो. चांगली टीम आहे आणि खरोखर आम्हाला ह्याचा आनंद होतो की आपल्याकडे काही पेशंट येतो, त्याला प्रॉपर ट्रीटमेंट करतात, ते व्यवस्थित होऊन जेव्हा घरी जातात त्याच्यासारखा आनंद दुसरा नसतो. आणि आज आनंद तो खरंच आम्हाला तो मिळाला. मी ते पेशंटच्या नातेवाईकांना पण धन्यवाद देतो की त्यांनी सिव्हिलपर्यंत त्यांना इथे आणलं सिझरसाठी आणि आज ते व्यवस्थित बाळाला आनंदाने घरी घेऊन गेले.